भुलेश्वराचं हे भव्य मंदिर एका डोंगराच्या पठारावर उभारलंय. मंदिराच्या पायथ्याला वाहने नेता येतात. येथे येतानाच बुरुज, तटबंदीचे बांधकाम, पायऱ्यांचा मार्ग, एक जुना दरवाजा, जुन्या विहिरी, कुंड अशा अवशेष आपल्याला दिसतात. त्यावरून इथे एक गड असल्याचं आपल्या लक्षात येतं. दौलत मंगल असं त्याला सांगितलं जातं. फारसा माहीत नसलेला हा गड इसवी सन 1634 मध्ये विजापूरचा सरदार मुरार जगदेव यांनी बांधला असं कळतं. या मंदिराबाबत खूपशा दंतकथाही सांगितल्या जातात. हे सर्व पाहत आपण जेव्हा मंदिराजवळ पोहोचतो तेव्हा उंच चौथऱ्यावरचं एक भव्य दगडी बांधकाम आपल्याला दिसतं. हे मंदिर आता संरक्षित स्मारक म्हणून पुरातत्व खातं सांभाळते. मंदिराचा बाह्य भाग हा ठाकाल खंडातील असावा. हा खालचा भाग दगडात तर वरचा भाग विटांमध्ये बांधलेला दिसतो. मूळ मंदिर हे 13व्या शतकातील असून बाजूची भिंत, नगरखाना आणि शिखर 18व्या शतकातील मराठा शैलीतील वाटतात. हे सर्व पाहत जेव्हा आत मंदिरात आपण प्रवेश करतो ना, तेव्हा एक कलाविश्वच आपल्या नजरेला पडतं. आणि हे सगळं पाहून आपण आश्चर्यचकित होऊन जातो.